श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. उद्या बुद्ध पौर्णिमा आलेली आहे. 1 मे 2026 वार शुक्रवार या दिवशी बुद्ध पौर्णिमा आलेली आहे. या बुद्ध पौर्णिमेला वैशाख पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं. या दिवशी गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता. त्याचबरोबर या दिवशी भगवान नरसिंह सरस्वती यांचा जयंती म्हणून साजरी केली जाते, जो 9वा अवतार श्री हरिविष्णूचा म्हटला गेलेला आहे. तर गौतम बुद्ध हे जे आहे तर त्यांनी शांती, त्याग, सत्य आणि अहिंसेचे प्रतीक तथागत भगवान गौतम बुद्ध हे एक भारतीय तत्त्वज्ञ, ज्ञानी, आध्यात्मिक शिक्षक व बौद्ध धर्माचे संस्थापक होते. राजकुमार असून त्यांनी सुद्धा राज्याचा त्याग करून जगाला शांतीचा संदेश देण्यासाठी आणि दुःखाचे कारण शोधण्यासाठी आपले जीवन एका संन्याशीप्रमाणे व्यतीत केले होते. तर हे एक युग परिवर्तक होते. त्यांनी केवळ भारतातच नाही तर संपूर्ण विश्वास आपल्या ज्ञानाची ज्योत पेटवावी. तर आज या व्हिडिओमध्ये गौतम बुद्धाबद्दल माहिती सांगणार आहे आणि त्याचबरोबर सत्यनारायण देवाची पूजा कधी मांडावी आणि या दिवशी काय करावे, काय करू नये हेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा, पौर्णिमा जी आलेली आहे वैशाख महिन्यामध्ये येते, तेव्हा गौतम बुद्धाचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात येतो. गौतम बुद्धांना भगवान श्री हरिविष्णूचे 9वे अवतार म्हणून ओळखले जाते. म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये या दिवसाला मोठं धार्मिक महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. या दिवशी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दान, धर्म किंवा पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणे आणि दान करणे याला मोठं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. हे पुण्य आणि दान केल्याने आपण जे कर्म करतो किंवा काम करतो त्याचं 100% फळ जे आहे तर ते दुप्पटपटीने आपल्याला प्राप्त होते. या पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म, त्यांना ज्ञानप्राप्ती आणि त्यांचे महापरिनिर्वाण झाले होते. त्यामुळे हा दिवस खूप खास आणि शुभ मानला जातो. म्हणून यंदाची जी वैशाख पौर्णिमा आलेली आहे तर ती 30 एप्रिल रोजी म्हणजे आज चालू होणार आहे 9 वाजता रात्री. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 मे रोजी रात्री 10:53 समाप्ती होणार आहे. उदय तिथीनुसार आपल्याला बुद्ध पौर्णिमा जी आहे तर ती शुक्रवारी सकाळ ते संध्याकाळ आपल्याला या वेळेमध्ये संपूर्ण दिवस जो आहे तर तो मिळणार आहे. तर आपल्याला संध्याकाळी 6:30 वाजता सत्यनारायण देवाची पूजा करायची आहे. वैशाख पौर्णिमेचा जो चंद्र आहे तर तो 16 कलांनी परिपूर्ण असतो. म्हणून आपल्याला या दिवशी आपल्या मुलांच्या कोणत्याही कार्यामध्ये सफलता मिळण्यासाठी, वादविवाद कमी करण्यासाठी या दिवशी चंद्रदेवाला अर्घ्य द्यायचा आहे. म्हणजे काय होते की त्यांच्या प्रकाशातून सकारात्मक लहरी आपल्याला प्रदान होत असतात, त्यामुळे नकारात्मकता दूर होते. म्हणूनच पौर्णिमेच्या दिवशी रात्री चंद्राला जल अर्पण केल्याने दुःख, दारिद्र्य, तणाव दूर होतो आणि चंद्रदेवाचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. आर्थिक समस्या दूर होतात आणि पैशाच्या समस्याही दूर होतात. म्हणूनच भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेसाठी ही वैशाख पौर्णिमा अत्यंत शुभ मानली जाते, ज्यामुळे घरामध्ये धन आकर्षित होत असते. सर्व नकळत कळत झालेल्या पापापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. बुद्ध पौर्णिमेच्या दृष्टिकोनातून ही तिथी जी आहे तर वर्षातून एकदाच येत असते, ज्या दिवशी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. म्हणजेच गौतम बुद्ध यांचा जन्मदिवस आपण साजरा करत असतो. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे. तर उद्या शुक्रवार आहे, तर या दिवशी तुम्ही उपास नाही केला तरीही चालेल, पण तुम्हाला सकाळीच पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. पिंपळाच्या झाडाला ही वस्तू अर्पण केल्याने साक्षात्कार होतो आणि माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात वास करत असते. कर्ज, दारिद्र्य संपते आणि आजारपण नावालाही उरत नाही. त्याचबरोबर हा उपाय जो आहे तर तो कोणत्या वेळेत करायचा आहे, का करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. हा मंत्र लिहत असताना नक्की स्मरण करा, म्हणजेच मंत्र मनामध्ये स्मरण करून लिहायचं आहे, ज्यामुळे तुमच्या जीवनात ज्या काही दुःख आहे, अडचणी आहेत त्या संपतील आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहील. तर पहा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे ना तो इतका प्रभावी आहे, कारण जे पिंपळाचं झाड आहे ना त्यामध्ये साक्षात त्रिदेवांचा वास असतो. या दिवशी पिंपळाची झाडाची पूजा केल्याने आपल्या जीवनातील ज्या काही नकारात्मक गोष्टी आहे, सुख आहे किंवा दुःख आहे तर
ते आपल्याला जेवढं मिळायचं आहे ना, तर त्याचं ज्ञानसुद्धा आपल्याला भगवान श्री हरी विष्णू देत असतात. कारण पहा, हा दिवस इतका शुभ मानला जातो की पौर्णिमेला सकाळीच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो दुपारी 12 वाजेपर्यंत करू शकता किंवा संध्याकाळी 6च्या नंतर हा उपाय तुम्ही करू शकता. दोन्ही वेळ चांगली आहे, दोन्ही वेळेमध्ये तुम्ही उपाय करू शकता. परंतु 12 ते 6 वाजेपर्यंत उपाय करू नका. प्रदोष काळ झाल्यानंतर पूजा करा. कारण दिवसभरामध्ये जे पिंपळाचं झाड आहे तर त्यावर अलक्ष्मी बसलेली असते, त्यावेळी पूजा करू नका. तर पहा, ही पौर्णिमेचा दिवस जो असते ना, तर तो माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीची जेवढी सेवा करताना त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते आणि दारिद्र्य नावालाही उरत नाही. तर पहा, आपल्या घरामध्ये जर पैसा येत असेल तर तो पैसा जर टिकत नसेल किंवा घराची भरभराट चांगली व्हावी, आपल्या मनातील इच्छा ह्या मनोकामना असतात त्या लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आपण काही उपाय करतो. त्या उपायातून साक्षात्कार होत असतो. आपल्याला आपल्या कर्जातून मुक्तताही मिळत असते. कारण पहा, जेव्हा आपण एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावत असतो आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होते. कारण दिव्याला ज्ञानाचं आणि यशाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. जिथे अंधार असतो तिथे दिवा लावला जातो, तर तिथे दिवा लावल्याने तिथे प्रकाश आणि ऊर्जा प्राप्त होते. जेव्हा आपण अग्नीला साक्ष ठेवून दिवा लावतो तेव्हा हे अग्नी आणि पृथ्वीवर सूर्याचे बदललेले रूप आहे असं म्हटलं जातं की अग्निदेवांना साक्ष ठेवून केलेले जे उपाय आहे, सेवा आहे, तर ते नक्कीच आपल्याला यश मिळवून देत असतात. प्रकाश हे ज्ञानाचे आणि आपल्या जीवनामध्ये बुद्धीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते दिव्याला. तर प्रकाश ज्ञानाच्या स्वरूपात देव सर्वत्र व्याप्त आणि ज्ञानप्राप्तीमुळे अज्ञानरूपी मानसिक विकास आपल्याला प्राप्त व्हावा आणि आपल्या जीवनातील ज्या अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी हा उपाय खूपच प्रभावी म्हटला जातो. म्हणून या दिवशी काय करायचं आहे, लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर सर्वात प्रथम आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर यामध्ये एक आपल्याला तुळशीपत्र टाकायचं आहे. त्यानंतर थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि थोडीशी पिवळी मोहरी आहे तर ती टाकून आंघोळ करायची आहे. असं म्हटलं जाते की पिवळी जी मोहरी आहे चिमूटभर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने नकारात्मकता, शत्रुपीडा, बाहेरची बाधा दूर होते आणि जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा आपलं मन पवित्र होते आणि आपण अशा पद्धतीने आंघोळ केल्याने आपण जी पूजा केलेली आहे तर त्याचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते. त्यानंतर काय करायचं आहे, तुळशीपत्र आणि एक तुळशीचं आपल्याला मंजुळा तोडून घ्यायची आहे, आजच तोडून घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे, एका ताटामध्ये एक शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला एक अगरबत्ती लावायची आहे आणि श्री हरी विष्णूची आपल्याला पूजा करायची आहे. पंचामृताने किंवा तुम्ही दह्याने, दुधाने, साखरेने हा जो विधी आहे तर तो पूर्ण करू शकता. पूजा करत असताना मंत्र कोणता म्हणायचा आहे, तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर देवांना हळदी, कुंकू, अष्टगंधक, त्याचबरोबर पिवळ्या रंगाची फुले लावायची आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावून आपल्याला ओवाळून घ्यायचा आहे. दिव्यालासुद्धा आपल्याला हळदी कुंकाचे बोटे लावायचे आहे. त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, तर या दिवशी एका ताटामध्ये आपल्याला काय करायचे आहे, 4 कणकेचे दिवे तयार करून घ्यायचे आहे. तर या दिव्यामध्ये तूप असेल तर तूप टाकायचं आहे. जर तूप नसेल तर तुम्ही मोहरीचं किंवा तिळाचं तेल घेतलं तरीही चालेल. त्यानंतर यामध्ये आपल्याला फुलवात घ्यायची आहे किंवा तुम्ही साधी वात जी आहे तर ती घेतली तरीही चालेल. त्यानंतर आपल्याला कडेला हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, या दिव्यामध्ये चिमूटभर थोडे थोडे तीळ टाकायचे आहे, ज्यामुळे शत्रुत्रास कमी होतो, नकारात्मकता कमी होते आणि आपल्याला पैशाचा समस्या असेल किंवा आर्थिक तंगी जाणवत असेल तर त्या कमी होतात. म्हणून हा दिव्य जे आहे तर ते पिंपळाच्या झाडाखाली घेऊन जायचं आहे. त्या अगोदर काय करायचं आहे, तर एक शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं आहे. या पाण्यामध्ये काय करायचं आहे, तर आपल्याला 5 जे बेलाचे पानं आहे तर ते घ्यायचे आहे. यामध्ये पिवळ्या रंगाचं फूल घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला जायचं आहे महादेवाच्या मंदिराजवळ. तिथे पिंपळाचं झाड आवर्जून असते. तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, एक शुद्ध तुपाचा दिवा नेलेला आहे कणकेचा, तर तो आपल्याला शिवपिंडीजवळ लावायचा आहे. त्यानंतर शिवपिंडीवर आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर जे
बेलाचे पान घेतलेले आहे तर ते शिवपिंडीवर आपल्याला अर्पण करायचे आहेत. अर्पण करत असताना ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, दुसरा दिवा जो आहे तर तो आपल्याला जायचा आहे पिंपळाच्या झाडाजवळ. तर तिथे आपल्याला काय करायचं आहे, शुद्ध जल आणलेलं आहे, त्यामध्ये साखर, कच्चं दूध, तांदूळ टाकायचे आहेत आणि हे जे पाणी आहे तर पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. जेव्हा तुम्ही पिंपळाच्या झाडाला अर्पण करता तेव्हा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. श्री विष्णुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही हा मंत्र म्हणू शकता. हा मंत्र इतका प्रभावी आहे की तुमच्या जीवनात ज्या शत्रूचा तुम्हाला त्रास होत आहे, एखादा शत्रू तुमच्या घरामध्ये येऊन तुम्हाला खूप त्रास देत असेल, त्यामुळे तुमच्या जीवनात सतत विघ्न येत असेल, अडचणी येत असेल, समस्या येत असेल किंवा वारंवार दुःख चालू आहे किंवा घरामध्ये येऊन तो वाद घालत असेल, शत्रू तुमचा गुपित आहे किंवा तो मागून वार करत असेल किंवा घरामध्ये मुलाच्या कोणत्याही कामामध्ये त्याला सतत अडथळे येत असेल किंवा घरामध्ये त्याच्यामुळे इतके वाद होत आहेत की घरामध्ये मानसिक तणाव तुम्हाला जाणवत असेल, त्यासाठी आपल्याला हा मंत्र पिंपळाच्या झाडाखाली बसून दिवा लावूनच म्हणायचा आहे. तर तिथे बसायचं आहे. संध्याकाळी हा उपाय केला तरीही चालेल, सकाळी केला तरीही चालेल. तर मंत्र असा आहे. तर हा भगवान नरसिंह देवाचा मंत्र आहे. तर मंत्र असा आहे, ओम उग्रवीर महाविष्णू ज्वलंते सर्वस्तो मुखम नरसिंह भीषण भद्र मृत्यू नमाहम. हा मंत्र इतका प्रभावी आहे की एक वेळा जर तुम्ही हा मंत्र जर म्हटला तर जीवनात हा मंत्र इतका प्रभावी आहे की यामुळे भीती, शत्रू आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण होत असते. हा अत्यंत शक्तिशाली मंत्र म्हटला गेलेला आहे. हे मंत्र जो आहे तर तो शत्रूचा नाश करत असतो आणि सुखसमृद्धी आपल्या जीवनामध्ये आणत असतो. आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा मंत्र इतका प्रभावी आहे की या दिवशी जर तुम्ही या मंत्राचा जप 11 वेळा जर केला ना तर घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होते आणि नरसिंह यांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. त्यानंतर पहा, जो उपाय आहे पिंपळाच्या झाडाखाली तिथे हळदी कुंकू अर्पण करून आपल्याला 11 वेळा हा मंत्र म्हणत आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली 11 प्रदक्षिणा करत असताना हा मंत्र म्हणायचा आहे, ज्यामुळे श्रीहरी विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या जीवनातील जे शत्रू आहे तर ते कमी होत असतात. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला तिथलं एक पिंपळाचं पान जे आहे तर खाली पडलेलं पान घरामध्ये घेऊन यायचं आहे. तर पहा, बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पिंपळ वृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी पिंपळाच्या वृक्षामध्ये साक्षात भगवान विष्णू वास करत असतात. या झाडाच्या पानामध्ये लक्ष्मी देवी सहवास करत असते. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये या झाडाला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. म्हणून या झाडाला तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करत असतात तिथे खाली पडलेलं एक पान घरामध्ये घेऊन यायचं आहे. त्यानंतर त्या पानावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि तांदूळावर एक दिवा प्रज्वलित करून मुख्य उंबरवट्यावर ठेवायचा आहे. जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये येतात ती जी तुमची उजवी साईड असणार आहे तर तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, त्यानंतर आपल्याला या दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतरचा पुढचा दिवा आहे तर तो तुळशीपाशी लावायचा आहे. एक आपल्याला प्लेट घ्यायची आहे, त्यावर तांदळाची रास ठेवायची आहे, त्यावर दिवा हा ठेवून हळदी कुंकू लावून तुळशीपाशी ओवाळून घ्यायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. सकाळी अशी तुळशीची आपल्याला पूजा करत असताना आपल्याला कच्चं गाईचं दूध अर्पण करायचं आहे, त्यामध्ये गूळ टाकून अर्पण करायचं आहे. असं म्हटलं जाते की तुळशी देवीला जर आपण गूळ अर्पण केला तर आपल्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समृद्धी आणि आनंद येत असते. तुळशीला माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे. जेव्हा आपण हा दिवा तुळशीला लावत असतो ना तेव्हा माता लक्ष्मी प्रसन्न होते. जे व्यक्तीचं कर्ज झालेलं आहे तर ते कमी होण्यास मदत होते. आर्थिक समस्या दूर होतात. घरामध्ये पैसा हा येऊ लागतो. पैशाच्या समस्या ह्या दूर होत असतात. म्हणूनच तुळशीपाशी हा दिवा लावायचा आहे. छान रांगोळी काढत असताना स्वस्तिक काढायचं आहे रांगोळीने किंवा तुम्ही हळदी कुंकाने काढू शकता. स्वस्तिकची पूजा करायची आहे आणि माता लक्ष्मीचे उंबरवट्यावर पावलं काढायचे आहे. तुम्ही हळदी कुंकाने काढले तरीही चालेल किंवा तुम्ही रांगोळी काढले तरीही चालेल. आता काय करायचं आहे, आपल्याला या दिवशी मुख्य उंबरवट्यावर असं पूजन झाल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा देवीचीही पूजा करायची आहे. पहा, अशा
परिस्थितीमध्ये जर आपण वैशाख पौर्णिमेच्या दिवशी जर आपल्या आरोग्याविपरीत परिणाम होत असेल तर स्वयंपाकघरामध्ये एक दिवा आवर्जून लावायचा आहे. या दिवशी जर तुम्ही स्वयंपाकघरामध्ये दिवा लावला ना तर अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो. घरामध्ये अन्नधान्याचा साठा हा कधीच कमी पडत नाही, त्यामध्ये सतत बरकत होत असते. म्हणून गॅसची पूजा करायची आहे, स्वस्तिक काढायचं आहे आणि तिथे अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे किंवा तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये पूजाही करू शकता. पहा, माता लक्ष्मी जिथे असते ना तिथे अन्नपूर्णा देवी वास करत असते. म्हणून अन्नपूर्णा देवीची जर पूजा केली ना तर तिथे माता लक्ष्मी स्वतःहून निवास करत असते. पूर्व दिशेला तुम्ही हा दिवा लावू शकता. दिव्याची वात ईशान्य दिशेला यावी अशा पद्धतीने दिवा तुम्हाला लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला या दिवशी दीपदान करायचं आहे. घरामध्ये मांस, मद्य, कांदा, लसूण वर्ज्य करायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी लाभण्यासाठी, जीवनात सौख्य आणि भरभराट येण्यासाठी एक दिवा आपल्याला नदीवर लावायचा आहे. असं म्हटलं जातं की या दिवशी अशा ठिकाणी 5 दिवे लावल्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येत असते. म्हणून हा उपाय करून पहा, सर्व कामात तुम्हाला यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.